शुक्रिया। वैसे तो ये मेरे घर का हर साल, मतलब ये चौथा साल है मेरा, हर साल बड़े प्यार से बुलाया जाता है और हम बड़े प्यार से यहाँ पे आते हैं। आने की वजह भी एक खास है। यहाँ पे आने के बाद पता चलता है कि देश में आज भी बंधु भाव, भाईचारा जिंदा है। मैं अपने तहे दिल से आप सबको ईद की शुभकामनाएं देता हूँ। बात करनी तो होती है, जब बात निकलती है तो बहुत आगे तक निकल जाती है, पर आज हमारे गुरुवर्य यहाँ पे बैठे हैं। हुसैन भाई हमारे नेता हुआ करते थे, उनको देख देख के हम मूवमेंट में आए। मूवमेंट करते करते एक अलग मूवमेंट भी खड़ी कर दी। पर जाते जाते एक थोड़ी बात बोलनी पड़ेगी, और मैं हिंदी और मराठी दोनों में ही बात करूंगा, क्योंकि थोड़े दूर तक जाने के बाद मेरी हिंदी अटक जाती है और मराठी बाहर आती है, तो परेशानी हो जाती है। आम्ही कोकणी माणसं आहोत, त्यामुळे हा आमचा परिवार आहे। आणि या परिवारात येताना आम्हाला ना धर्माचं बंधन असतं, ना जातीचं बंधन असतं। आम्ही फक्त इकडे माणसं आहोत आणि कोकण आमचा स्वाभिमान आहे। आणि कोकणातली माणसं असं म्हणतात ना, कोकणाच्या माणसांचं मन म्हणजे शहाळं आहे। आणि हे शहाळं आम्हाला इथेच दिसतं, कारण हा जो बंधुभाव आहे, आज आमच्या देशामध्ये ज्या पद्धतीचं नफरती वातावरण आणि नफरती चिंटू खूप माजले आहेत, उन्मादी झाले आहेत। म्हणजे दरवर्षी आमची रामनवमी, ज्या श्री प्रभू रामचंद्रांना आदर्श म्हणून मानलं जातं, ती रामनवमी आम्हाला मस्जिदमध्ये साजरी करायची असते। त्या रामनवमीचा रथ आम्हाला मुस्लिम वस्तींमधूनच घेऊन जायचा असतो आणि त्या मस्जिदकडे बघून अश्लील डान्स करायचे असतात। खरं तर ही आमची संस्कृती कोणाचीच नव्हती। गंगा जमुना तहजीब हे जे इतक्या वर्षापासूनचे आमच्यासाठी एक प्रमाण होतं, ह्या सगळ्या विचारधारा कुठेतरी मोडीत काढल्या जात आहेत। आणि माणसाच्या मनामध्ये एकमेकांबद्दल जो द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, माणसाला एकमेकांच्या विरोधात शत्रू म्हणून उभं करण्याचा जो प्रयत्न आहे, त्या सगळ्या गोष्टीला इकडे येऊन आपण शह देतो। मगाशी आमचं बोलणं झालं की एक कदम आता आम्ही पण चालवून जातो। जसं इथे मिलन होतं, तसं एक दिवाळीचा कार्यक्रम आम्ही तसाच ठेवू, भाईचाराचा कार्यक्रम असेल, आणि ह्या वर्षी तो कार्यक्रम आम्ही सुरुवात करणार आहोत आणि आपण या सगळ्यांना तिथे आमंत्रित, आपल्यासाठी तो कार्यक्रम असणार आहे। कारण भाईचारा एकीकडून चालून उपयोग नाही आहे, भाईचारा आता दोन्हीकडनं चालला पाहिजे। जोपर्यंत आपण भारतीय आहोत, तोपर्यंत ही लढाई कोणी जिंकणार नाहीये। शेवटी लढाई मोहब्बत जिंकेल। एवढं बोलून मी थांबतो आणि पुन्हा एकदा मनपूर्वक तुम्हाला शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय भारत, जय संविधान।